नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव प्रितेश मिरकुडे ब्लॉग। तर मित्रांनो, आज आहे रामनवमीसाठी आम्ही गेलो होतो मुंबईमधल्या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये, जिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचा साजरा केला जातो। जत्रा तर मित्रांनो भरपूर भरली होती, परंतु आम्हाला जायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे आम्ही जेवढी जत्रा एन्जॉय करताय तेवढं केली मित्रांनो। सो पोचल्यावर थोडंसं आम्हाला भूक लागली होती, त्याच्यामुळे थोडासा नाश्ता आम्ही जिथे असलेल्या स्थानिक स्टॉलवर केला। तिथे आम्ही मोमोज फ्रेंच फ्रायची देखील ऑर्डर केली होती। तोपर्यंत येता येता आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या, तोपर्यंत आम्ही लागले 4 मोमोज 5 आपण 4 कितने आदमी है, भूक लागले भरपूर। थँक्यू प्रितेश दादा, थँक्यू नको बोलू, जत्रा तुमच्या ट्रॉम्बे कोळीवाडा। तर मित्रांनो, आम्ही मस्तपैकी जत्रा एन्जॉय करत गेलो गावाच्या श्रीराम मंदिराच्या इथे। राम मंदिराच्या इथे गेले असता तर भरपूर स्टॉल लागले होते, तिथे खेळणी वगैरे होती। आतमध्ये आम्ही बघितलं असता तर गर्दी भरपूर कमी होती, पण प्रत्येक वेळेस आम्ही येतो तेव्हा भरपूर गर्दी असते, त्यामुळे आमचं दर्शन मोस्टली कमी होतं। परंतु ह्या वेळेस आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेता आलं, आणि गाभारा पूर्ण मस्तपैकी फुग्यांनी वगैरे सजवलं होतं मित्रांनो। तर ह्यावेळेस आमचं दर्शन एकदम भारीच झालं। सो काही ते क्षण तुमच्याबरोबर शेअर करतोय। मंदिरातून मित्रांनो आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गावामध्ये मोस्टली सर्वच ठिकाणी डीजे असतात, परंतु ह्या वर्षी असं फर्स्ट टाइम झालं की आचारसंहिता लागू होती। म्हणजे जे लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्यामुळे सर्व गावामध्ये आचारसंहिता लागू होती, म्हणजे डीजे वगैरे सर्व बंदच ठेवलेलं, त्यामुळे मोस्टली सर्वांनी डीजे एन्जॉयमेंट केलाच नाही तर भरपूर डीजे असतात गावामध्ये। त्यानंतर आम्ही गावामध्ये सरळ गेलो, जिथे पालखी होती तिथं पालखीचं मस्तपैकी आम्हाला दर्शन भेटलं। आणि गावामध्ये मोस्टली आचारसंहिता असल्यामुळे जेवढं पालखी मिरवणूक करत होते तेवढे मिरवणूक करत होते, सो प्रत्येकाला दर्शन भेटेल अशा हिशोबाने सर्वजण त्याची काळजी घेऊन सर्वजण दर्शन यावेळेस पूर्ण गाव फिरलो, एक पण नाही डीजे चालू, आचारसंहिता आहे म्हणून। अक्षय काय बोलायचं आहे यावेळेस? नुसतं चालवलं या दोघांनी आम्हाला एवढं। त्यानंतर मित्रांनो आम्ही घरी निघालो सरळ। तर हा एक छोटासा मिनी ब्लॉग, नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की मोठा ब्लॉग बघायला भेटेल मित्रांनो।